नमस्कार. मी नितीन कांबळे. अब्राहम लिंकन यांनी लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालवलेले शासन अशी व्याख्या केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या लोकशाहीच्या व्याख्येला पूर्ण किंवा सर्वसमावेशक मानले नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते फक्त निवडणुका होणे किंवा लोकांनी प्रतिनिधी निवडणे म्हणजे खरी लोकशाही नव्हे, तर लोकशाही ही मुख्यत्वे सामाजिक आणि आर्थिक स्वरूपाची असावी लागते. ज्या समाजात तीव्र सामाजिक विषमता आहे तिथे अब्राहम लिंकन यांची व्याख्या सपशेल अपयशी ठरते, जसे की भारतातील वर्ण व्यवस्था व जाती व्यवस्था. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की लोकांचे शासन म्हणजे नक्की कोणाचे शासन? जर समाजात एक वर्ण उच्च आणि दुसरा वर्ग शोषित असेल तर सत्ता बहुसंख्याक किंवा उच्च वर्गाच्या हातात जाऊन ती शोषितांवरील शासन बनेल. लोकांसाठीचे शासन राहणार नाही. लिंकन यांच्या व्याख्येतील लोक ही संकल्पना समाजात बंधुभाव आणि समानता असेल तरच अर्थपूर्ण ठरते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते विषमतेने नटलेल्या समाजात लोक हा एक संघ घटक नसून तो वेगवेगळ्या जाती आणि वर्गांमध्ये विभागलेला आहे. अब्राहम लिंकन यांच्या व्याख्येतील त्रुटी दूर करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची अत्यंत व्यावहारिक आणि सामाजिक व्याख्या मांडली आहे. लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात कोणत्याही प्रकारचा रक्तपात न होता क्रांतिकारक बदल घडवून आणणारी शासन पद्धती म्हणजे लोकशाही होय. केवळ मत देण्याचा अधिकार पुरेसा नाही. एक माणूस एक मत, यासोबत समाजात एक माणूस एक मूल्य ही कल्पना रुजणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तिन्ही मूल्यांची सांगड घातल्याशिवाय खरी लोकशाही अस्तित्वात येऊ शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीला केवळ एक राजकीय पद्धत न मानता एकमेकांबद्दल आदर आणि श्रद्धेची भावना ठेवून एकत्र जगण्याची एक पद्धत मानले. थोडक्यात सांगायचे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीला सामाजिक परिवर्तनाचे साधन आणि नैतिक जीवन प्रणाली मानले. लोकशाही व्यवस्थेमध्ये कायदेमंडळ हा सरकारचा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा स्तंभ आहे. देशासाठी नवीन कायदे तयार करणे, जुन्या कायद्यांमध्ये सुधारणा करणे आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेणे हे काम कायदेमंडळ म्हणजे संसद आणि विधानसभा करते. केंद्र स्तरावर लोकसभा व राज्यसभा आणि राज्य स्तरावर विधानसभा व विधान परिषद अशी भारताच्या कायदेमंडळाची रचना आहे. लोकशाहीमध्ये सत्तेचा मुख्य स्रोत देशातील नागरिक असतात. ठराविक काळानंतर जनतेला आपले प्रतिनिधी म्हणजेच आमदार व खासदार निवडण्याचे किंवा बदलण्याचे स्वातंत्र्य असते. प्रत्येक नागरिकाला कायद्यासमोर समान दर्जा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मतदानाचा समान अधिकार असतो. शासन कोणत्याही व्यक्तीच्या इच्छेनुसार नाही तर संविधानाने केलेल्या कायद्यानुसार चालते. स्वतंत्र भारताच्या गणतंत्रा अगोदर 6 एप्रिल 1950 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अंतरिम मंत्रिमंडळात केंद्रीय उद्योग आणि पुरवठा मंत्री डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांनी 8 एप्रिल 1950 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या लियाकत नेहरू कराराचा विरोध म्हणून राजीनामा दिला. लोकशाही भारताचे पहिले कायदेमंत्री हिंदू कोड बिल संसदेत मंजूर न झाल्यामुळे आणि इतर मागासवर्गीयांच्या हक्काच्या मुद्द्यांवरून 17 सप्टेंबर 1951 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजीनामा दिला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मिती दरम्यान मुंबई महाराष्ट्राला देण्यास केंद्र सरकारने नकार दिल्याने सी.डी. देशमुख यांनी 24 जुलै 1956 रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. रेल्वे मंत्री असताना तामिळनाडू येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन लाल बहादूर शास्त्री यांनी 26 नोव्हेंबर 1956 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. भारत चीन युद्धातील पराभवानंतर नैतिक जबाबदारी घेऊन व्ही.के. कृष्ण मेनन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स म्हणजेच ADR या संस्थेच्या अहवालानुसार गेल्या काही वर्षात विशेषतः 2015 ते 2021 या कालावधीत सुमारे 433 खासदार आणि आमदारांनी राजीनामा देऊन पक्ष बदलून पुन्हा निवडणुका लढवल्यात. यामध्ये 405 आमदार व 28 खासदार आहेत. आमदारांच्या मोठ्या प्रमाणातील पक्षांतरामुळे मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्र सारख्या राज्यांच्या सरकारामध्ये फेरबदल व सत्तांतर झाले. ADRच्या अहवालानुसार पक्ष बदलून पुन्हा निवडणूक लढणाऱ्या प्रतिनिधींच्या सरासरी संपत्तीत सुमारे 39% वाढ नोंदवली आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 545 खासदार व आमदार यांनी पक्ष बदलून अर्ज दाखल केले आहेत. मूळ पक्षात तिकीट न मिळाल्यामुळे निवडणुकीच्या अगदी आधी दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे,
ज्या पक्षाची लाट आहे किंवा सत्ता येण्याची दाट शक्यता वाटते त्या पक्षात प्रवेश करणे हे त्याचे मुख्य कारण दिसते. ज्या प्रतिनिधींनी विविध निवडणुकीच्या आधी किंवा कार्यकाळात पक्ष बदलले आहेत त्यातील बहुतांश नेत्यांनी माध्यमांसमोर विकासासाठी पक्ष बदलल्याचे सांगितले आहे. पण एडीआरच्या अभ्यासानुसार सत्तेची आणि पदाची लालसा, आर्थिक फायदा व संपत्तीत वाढ, उमेदवारीची हमी, राजकीय संरक्षण आणि कायदेशीर दबाव या कारणांसाठी पक्षांतर केल्याचे आढळले आहे. सुमारे 15% ते 20% म्हणजेच 80 ते 100 आमदारांनी 2/3 बहुमत सोबत घेऊन राजीनामा न देता पक्षांतर किंवा विलय केला, जसे की गोवा, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र. नागरिक एखाद्या पक्षाची विचारसरणी, जाहीरनामा आणि उमेदवार पाहून मतदान करतात. पक्षांतर केल्यामुळे मतदारांनी दिलेल्या जनादेशाचा थेट अपमान होतो. आपल्या मताला काही किंमत नाही अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण होते. यामुळे मतदानाची टक्केवारी घसरू शकते. मोठ्या गटबदलामुळे निर्माण होणाऱ्या अस्थिरतेच्या काळात निर्णयावर आणि विकास प्रकल्पावर काम थांबते, ज्यामुळे प्रशासकीय काम मंदावते. अशा प्रकारे मोठ्या पक्षांतरामागे अनेकदा आर्थिक प्रलोभने, मंत्रिपद किंवा इतर लाभांची देवाणघेवाण असते. यामुळे राजकारणात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढते. नवीन येणारे सरकार आदल्या सरकारचे लोकप्रिय आणि जनतेच्या हिताचे प्रकल्प सूडबुद्धीने रद्द करते किंवा स्थगित करते. यामुळे पायाभूत सुविधांचा खर्च वाढतो आणि कामे रेंगाळतात. बिनविरोध निवडणूक ही वर करणी सर्वसंमतीची प्रतीक वाटत असली तरी ती लोकशाहीच्या मूळ चौकटीसाठी धोकादायक ठरू शकते. लोकशाहीत मतदानाचा हक्क हा नागरिकांचा सर्वात मोठा अधिकार आहे. बिनविरोध निवडणूक यामुळे मतदानाचा आपला प्रतिनिधी निवडण्याची किंवा नाकारण्याची कोणतीही संधी मिळत नाही. बिनविरोध निवडणुकीमुळे विरोधी पक्षाचा किंवा भिन्न विचारांचा आवाज दाबला जातो. सशक्त विरोधी पक्ष नसेल तर सत्ताधाऱ्यांवर कोणताही अंकुश राहत नाही. जेव्हा प्रतिनिधींना थेट जनतेच्या मतांचा सामना करावा लागत नाही तेव्हा त्यांच्या मनात जनतेप्रती उत्तरदायित्व कमी होण्याची शक्यता असते. स्थानिक पातळीवर प्रभावी असलेला व्यक्ती किंवा वरिष्ठ कुटुंबाची राजकीय मक्तेदारी कायम राहते, ज्यामुळे नवीन, तरुण, अभ्यासू नेतृत्वाला पुढे येण्याची संधी मिळत नाही. निवडणुकीच्या काळात स्थानिक समस्या, विकास कामे आणि धोरणावर चर्चा होते. बिनविरोध प्रक्रियेमुळे हे सार्वजनिक मंथन पूर्णपणे थांबते. सच्ची सर्वसंमती असेल तर ते आदर्श मानले जाऊ शकते, परंतु दबाव आणि साटेलोट्यातून होणारी बिनविरोध निवडणूक लोकशाहीचे मूल्य कमी करते. कायद्यानुसार मतदानाच्या दिवशी नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी लोकप्रतिनिधी कायदा आणि स्थानिक नियमानुसार भरपगारी सुट्टी किंवा सवलत दिली जाते. परंतु जर उमेदवार बिनविरोध निवडून आला असेल तर मतदानाची गरजच उरत नाही. अशा परिस्थितीत सुट्टी जाहीर झाल्यास मतदानाचा मूळ उद्देश साध्य होत नाही. मतदानापासून वंचित तर राहतोच, पण केवळ एका बिनकामाच्या सुट्टीमुळे स्थानिक कारखाने, उद्योग आणि कंपन्यांमधील कामकाज पूर्ण दिवस बंद राहते. हातावर पोट असणारे कामगार, बांधकाम मजूर आणि कंत्राटी कामगारांचा एक दिवसाचा रोजगार बुडतो. दुकाने व व्यावसायिक आस्थापना बंद राहिल्यामुळे स्थानिक व्यापारातील दैनंदिन आर्थिक उलाढाल ठप्प होते. सरकारी कायदे, बँका आणि नागरिक सुविधा केंद्र बंद राहिल्याने नागरिकांचे नियोजित काम आणि प्रशासकीय प्रक्रिया लांबणीवर पडतात. शाळा व कॉलेजला सुट्टी राहिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दिवस आणि तास वाया जातात. अशा प्रकारे आर्थिक, प्रशासकीय व शैक्षणिक नुकसान सहन करावे लागते. यामुळेच अनेकदा निवडणुका बिनविरोध झालेल्या प्रभागांमध्ये सार्वजनिक सुट्टी रद्द करण्याची किंवा शिथिल करण्याची मागणी जोर धरत आहे. पण संपूर्ण प्रक्रिया रद्द करून तेथील कारभार प्रशासकीय अधिकाऱ्याच्या हातात देण्याबाबत कोणीच काही बोलत नाही. मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकाच्या आणि इतर उमेदवारांच्या संदर्भात एडीआरच्या मते पुनर्निवडणूक लढविणाऱ्या आणि दुसऱ्यांदा निवडणूक लढविणाऱ्या नगरसेवकाच्या मालमत्तेत एका कार्यकाळात 50% ते 150% पर्यंत वाढ झाल्याचे आढळते. काही विशिष्ट नागरिकांच्या बाबतीत ही वाढ 200% ते 400% किंवा त्याहून अधिक असल्याचा उल्लेख उमेदवाराने त्यांच्या प्रतिज्ञापत्रकात केला आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांमध्ये 2014 ते 2019 मध्ये मालमत्तेत 73% ते 78% वाढ,
2019 ते 2024 मध्ये 164%, तर काही विशिष्ट आमदारांच्या मालमत्तेत 100% ते 400% पेक्षा जास्त वाढ झाल्याचे प्रतिज्ञापत्रात उल्लेख केले आहे. देशातील दुसऱ्यांदा निवडणूक लढणाऱ्या खासदारांच्या मालमत्तेत 2014 ते 2019च्या दरम्यान 35% ते 50%, तर 2019 ते 2024च्या दरम्यान 110% वाढ झाल्याचे व काही विशिष्ट खासदारांच्या मालमत्तेमध्ये 100% ते 500% त्याहून अधिक वाढ झाल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट दिली आणि त्यांच्या मालमत्तेचा किंवा खर्चाचा तपशील पाहिल्यावर थक्क व्हायला होते. लोकशाही व्यवस्थेत कायदे मंडळातील सभासद, खासदार व आमदारांची प्रामाणिकता आणि नीतिमत्ता ही संपूर्ण देशाची पायाभरणी असते. लोकप्रतिनिधी हे जनतेचे विश्वस्त असतात. त्यामुळे त्यांच्या आचरणाचा थेट परिणाम कायद्याच्या गुणवत्तेवर आणि लोकशाहीवरील जनतेच्या विश्वासावर होतो. कायदे मंडळातील प्रतिष्ठा ही केवळ नियमपुस्तिकेवर चालत नाही, तर ती तिथे बसणाऱ्या सदस्यांच्या नैतिक विवेकबुद्धीवर असते. लोकप्रतिनिधींनी राष्ट्र प्रथम, जनता द्वितीय आणि पक्ष व स्वतः शेवटी हे तत्व पाळणे म्हणजे खरी लोकशाही नीतिमत्ता पाळणे होय. आपल्यासाठी मनात आले म्हणून.